लाल वादळ इगतपुरीच्या वेशीवर पोहोचलेला आहे। आदिवासींचा मोर्चा लॉंग मार्च विविध मागण्यांसाठी निघालेला आहे। नाशिकच्या घोटी परिसरामध्ये लाल वादळ दाखल झालंय। इगतपुरी परिसरामध्ये मोर्चेकरांचा मुक्काम आहे। लाल वादळ मुंबईच्या दिशेने कूच करतंय। नाशिकच्या घोटी परिसरामध्ये लॉंग मार्च पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। आज इगतपुरी परिसरात असलेली घटनादेवी परिसरामध्ये मोर्चेकरांचा मुक्काम असणार आहे। सागर आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतोय हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे, इगतपुरीच्या वेशीवर पोहोचलेला आहे आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। काय सांगशील सागर या सगळ्याबद्दल? नक्कीच जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे लाल वादळ आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या विविध मागण्या, ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या घेऊन पुन्हा एकदा लॉंग मार्च हा मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। यात विशेष बाब म्हणजे या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे लाल वादळ आता सध्या घोटी परिसरामध्ये आहे आणि आज इगतपुरी परिसरामध्ये याचा मुक्काम असणार आहे। आपल्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत, ज्यामध्ये अपात्र दावे पात्र करून वाढीव क्षेत्रासह वन जमिनींचा स्वतंत्र सातबारा द्या, अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा जो आहे तो आता सध्या मुंबईच्या दिशेने कूच करतोय। तब्बल 4 वेळा हा मोर्चा निघाला, त्याच मागण्या, तेच आंदोलन आणि पुन्हा एकदा हाच लाल मार्च, हा लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना होतंय। आपल्याबरोबर अजित नवले आहेत। खरं तर यांची शिष्टमंडळ आज गिरीश महाजन यांना भेटलेलं होतं। याबाबत तोडगा निघेल अशी अपेक्षा या मंडळाला होती, मात्र काहीही तोडगा निघालेला नाहीये। ह्यामुळे हा मार्च जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। काय सांगाल? खरं तर मोर्चा निघालेला आहे, आंदोलन होतंय, आज गिरीश महाजनांशी तुमची भेट झाली, मात्र त्या चर्चेत काही निष्पन्न झालं नाही। आमचे नेते डॉक्टर अशोक ढवळे आणि कॉम्रेड JP गावित यांची महाजनांबरोबर चर्चा झाली, मात्र ही काही बैठक नव्हती। ही एक प्रकारे आमच्या मागण्या काय आहे ही समजून घेऊन राज्य सरकारशी त्याच्याबद्दलचं एक कम्युनिकेशन प्रस्थापित करणं, संवाद सुव्यवस्थित करणं, याच्यासाठीची ती बैठक होती। त्याप्रमाणे महाजन यांनी आमच्या मागण्या समजून घेतलेल्या आहेत। आम्ही मागणी केली की ह्या सगळ्या मागण्या काही नव्यानं मान्य करण्याची आवश्यकता नाही आहे, त्या मान्यच असलेल्या मागण्या आहेत, केवळ यांची अंमलबजावणी झालेली नाही आहे। मागचे 4-5 लॉंग मार्च याच प्रमुख मागण्यांसाठी आपण काढलेले होते, त्यामुळे अंमलबजावणीचं काय करता हे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची वेळ आपण घ्या, त्यांच्याबरोबरच चर्चा केली तरच पुढे जाता येईल आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या वेळेसाठीचा आग्रह आम्ही आजच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये धरलेला आहे। काय बोललेत गिरीश महाजन? मुख्यमंत्री तुम्हाला भेटणार आहेत का? आपल्या ज्या मागण्या, प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी किंवा त्याची अंमलबजावणीसाठी काय उपाययोजना करतील? त्यांनी प्राथमिक पातळीवर हे सांगितलं की उद्या अनेक मंत्री मंत्रालयात असणार आहेत आणि त्यामुळे उद्याच जर आम्ही त्यांना चर्चेला जर सकारात्मकता दाखवली तर ते मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा वेगवेगळ्या मंत्र्यांच्या पातळीवर ही चर्चा होईल, त्याच्यामध्ये काही एकमत झालं तर मग आपण दुसऱ्या टप्प्याच्या चर्चेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना इन्व्हॉल्व करू शकू। आम्हाला सुद्धा बिलकुल काही घाई नाही आहे, लोकांची तयारी ही मुंबईला जाण्याची आहे, त्याच्यामुळे आम्ही चालत राहणार आहोत। एकीकडे मोर्चा आणि दुसरीकडे चर्चा, असे दोन्हींसाठी आम्ही सकारात्मक आहोत आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या वेळेच्या अगोदर मंत्र्यांबरोबरची फेरी होईल आणि त्याच्यानंतरच मग मुख्यमंत्री साहेबांबरोबरची चर्चा अपेक्षित आहे। खरं तर हा सगळा लॉंग मार्च होता, आपण जाताना बघतोय उद्या गिरीश महाजनांसोबत त्याचबरोबर विविध ज्या मागण्या आहेत त्यांच्या मंत्री जे आहेत त्यांच्याबरोबर ह्या बैठक पार पडणार आहे। मात्र बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांबरोबर देखील बैठक व्हावी, कारण तोडगा जो आहे तो मुख्यमंत्रीच काढू शकतो। कारण अनेक वेळा हा जो लॉंग मार्च आहे तो मुंबईच्या दिशेने गेला, वेगवेगळ्या मागण्या घेऊन गेला, मागण्या मान्य झाल्या तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती होत नाही आहे आणि ह्यामुळे हा सगळा जो लाल वादळ आहे हे आता पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतोय। आज हे लाल वादळ इगतपुरीच्या इथे मुक्काम असणार आहे आणि उद्या मुंबईच्या दिशेने सकाळी पुन्हा रवाना होणार आहे। अगदी, त्यामुळे आता सरकार या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात काय विचार करते, त्याच्या अंमलबजावणी संदर्भात काय विचार करते हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।